बारामतीमध्ये सुनेत्रा वहिनींचा रेकॉर्ड ब्रेक विजय झालाय. पण या विजयासोबतच नोटाने बारामतीकरांना विचार करायला लावलाय. नेमकं काय घडलंय चला पाहूया. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या पोटनिवडणुकीत इतिहास रचलाय. त्यांना तब्बल 2,18,969 मते मिळाली आहेत. त्यांनी अजितदादांचा 2019चा 1,65,000 मताधिक्याचा विक्रम मोडीत काढलाय. दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला अवघी 935 मते मिळाली आहेत. म्हणजेच सुनेत्रा पवारांनी 2,18,000 मतांच्या फरकाने हा विजय मिळवलाय. पण या विजयाला नोटाची एक किनार आहे. 23 उमेदवार रिंगणात असताना तिसऱ्या क्रमांकाची मते कोणा उमेदवाराला नाही तर नोटाला मिळाली आहेत. 774 मतदारांनी सर्वच उमेदवारांना नाकारून नोटाचे बटन दाबले. त्यामुळे नोटा या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहून चर्चेचा विषय बनलाय. इतर उमेदवारांबद्दल बोलायचं झालं तर अभिजित बिचुकले यांना 333 आणि करुणा मुंडे यांना 301 मते मिळाली आहेत. धक्कादायक म्हणजे सुनेत्रा पवारांव्यतिरिक्त इतर सर्व 23 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे तब्बल 64 वर्षांनंतर बारामतीचे नेतृत्व एका महिलेच्या हाती आली आहे. 1962 मध्ये मालतीबाई शिरोळे यांच्यानंतर आमदार होणाऱ्या सुनेत्रा पवार या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. बारामतीच्या या निकालावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा .com महाराष्ट्र.